मुरबाड येथील शिवळे येथे शुक्रवारी रात्री आयोजित केलेल्या मोजक्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी नाव न घेता मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांना लक्ष केल्याने येत्या काळात मागील 2 महिन्यांपासून शमलेला कथोरे पाटील वाद पुन्हा जोरदार पेटण्याची चिन्ह आहेत। भिवंडी लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर मोजक्या भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधावा म्हणून केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी शुक्रवारी मुरबाड जवळील शिवळे येथील मुरबाडचे माजी आमदार गोटीराम पवार यांचे चिरंजीव सुभाष पवार यांच्या कार्यालयात आले होते। या बैठकीत त्यांनी आपल्या मोजक्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला, मतदान आणि पुढची व्यूहनीती याविषयी चर्चा केली। या बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींनी मंत्री कपिल पाटील यांच्याशी संवाद साधला। तुमच्या विजयात मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांचे किती वाटा असेल असा प्रश्न पत्रकारांनी कपिल पाटील यांना करताच संतप्त स्वरात कपिल पाटील यांनी ज्या माणसाने आपल्या विरोधात उघडपणे काम केले, तुतारी आणि इतरांची मतदान केंद्र परिसरात मंच लावण्यासाठी सहाय्य केले, त्या माणसाचा आपल्या विजय आणि मताधिक्यात काय संबंध असेल? आपण यामध्ये कोणाचेही नाव घेत नाही, त्यांचे नाव घेऊन आपण त्यांना नाहक मोठे पण करू इच्छित नाही असे सांगून कपिल पाटील यांनी कथोरे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या वेळी मुरबाड मतदारसंघात काम केले नसल्याचे स्पष्ट केले। पाटील यांच्या या विधानावरून येत्या काळात पाटील कथोरे वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पक्षाचे असून ज्यांनी विरोधात काम केलंय ना, मी असं सांगितले त्यांचा करेक्ट कार्यक्रम अजितदादा जसे करेक्ट कार्यक्रम करतात तसे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रात 2 वेळा करेक्ट कार्यक्रम केला आणि महाराष्ट्राचं सरकार आणलं। तसं ज्या महाराष्ट्राच्या नेत्यांनी इकडे येऊन गॅरंटी घेतली आणि त्यांची गॅरंटी फेल घालवणाऱ्या माणसांना देवेंद्रजी पण माफ करणार नाही, थोडं निश्चितपणाने त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणारच आहे। म्हणून काय बोलतो याच्याशी मला काय घेणं देणं नाही। आता तुम्ही मुरबाडची परिस्थिती बघता, एक उमेदवार सांगतो मुरबाडला मी पुढे, दुसरा उमेदवार सांगतो मुरबाडला मी पुढे, तर तिघं पुढे राहू शकतात का? तर इथली परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सांगा मला। तर एवढ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी 500 कार्यकर्त्यांनी आढावा दिला, मुरबाड तालुक्यामध्ये 1,09,000 मतदान झाले, त्यापैकी 60,000 मतदान हे महायुतीला होणार अशा प्रकारची माहिती दिली। आता पुढे जायला काय बदलापूर पुढे नेणार? बदलापूरमध्ये 47 नगरसेवक आहेत, त्याच्यापैकी 46 नगरसेवक एका बाजूला होते आणि बदलापूरमध्ये काय फॅक्टर कुठला नाही, धर्माचा नाही आणि जातीचा नाही। जाती आणि धर्मावर मतं मागणाऱ्या लोकांना जनता कधीच साथ देत नाही। त्यांनी धर्मावर मतं मागितली, आम्ही कर्मावर मागितली, त्यांनी कास्टवर मागितली, आम्ही राष्ट्रावर मागितली आणि म्हणून आम्हाला राष्ट्रावर लोकांनी मतं दिली। नेते मंडळीसुद्धा जेव्हा जात जात करतात ना, तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये ज्या कुठल्या निवडणुका येतील त्या जातीच्याच आधारावर लढल्या पाहिजेत किंवा पार्टी बिर्टीची गरज नाही पाहिजे कोणाला। जात घेऊन उमेदवारी घ्यावी आणि लढावं, पार्टीची गरज काय? जातीचं समीकरण जर चालते, धर्माचंच चालतंय, तर एकाने धर्मावर लढावं, एकाने जातीवर लढावं। आम्ही बाबा महायुतीचे सामान्य कार्यकर्ते आहोत, आम्ही महायुतीचा आदेश पाळणारे लोक आहोत, त्यामुळे आम्ही पक्ष आणि महायुती हा धर्म पाळून काम करणारी मंडळी आहोत। ज्याला कोणाला असं वाटते पक्षापेक्षा मोठे आहोत त्याने अपक्ष लढावं, जातीचं समीकरण घेऊन लढावं, मग समजेल कोण कुठे उभा आहे ते। वरिष्ठ प्रयत्न करणार, वरिष्ठांचं नाही ऐकलं ते प्रयत्न कशाला करतील? आता वरिष्ठांचं ऐकलं का? तुम्ही साक्षीदार आहात ना, म्हणजे कुंपणाने शेत तुम्ही सगळी मला माहीत नाही बाबा, तुम्हीच बातम्या छापता। एकाने दिलं कुंपणाने शेत खाल्लं, दुसऱ्याने दिलं की महाविकास आघाडी महायुती अपक्ष तिघांना गंडवलं। आता कोणी गंडवलं हे तुम्ही शोधा, मला काय माहिती? मी तुमच्याच बातम्या वाचतो, मी काय वक्तव्य केलं का? मला कार्यकर्त्यांनी सांगितलं की ज्याने कोणी आपल्या विरोधात कार्यक्रम काम केलेला आहे त्यांना मी सांगितलं की त्याचं देवेंद्रजी करेक्ट कार्यक्रम करतील। मताधिक्याचा प्रश्न शेवटी असा आहे की मी माझ्या कॅल्क्युलेशनप्रमाणे 6 लाख मतं ही महायुतीला मिळतील। हे मी सगळ्या विधानसभांमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतरचा हा आकडा आहे। त्याच्यामुळे जातीवर किती लोक गेलेत त्याच्यावर त्या उमेदवाराला किती मतं मिळतील याचा अंदाज। भिवंडी शहरामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला
जास्त मतं मिळाल्यामुळे आमची फाईट ही महायुतीशीच आहे.